टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची. नमस्कार, मी अशोक श्रीपती गोरड, सामाजिक कार्यकर्ते जत. गेल्या वर्षभरापासून मी ज्या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे ती गोष्ट अशी आहे की सनमडी गावामधील जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा केलेली जी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन गटेरीच्या चारीमध्ये टाकली होती. तर याच्यासाठी मी सनमडीमध्ये 3 दिवसाचं उपोषण केलेलं आहे आणि जतमध्ये 3 दिवसाचं उपोषण केलेलं आहे. तर त्या गोष्टीसाठी ज्यावेळी मी वारंवार पाठपुरावा करून ज्यावेळी मी प्रशासनाच्या दारामध्ये ज्यावेळी मी बाबा याचं काय झालं, हा ज्या उपोषण केले त्याचं काय मला उत्तर मिळालं नाही तुमच्याकडून, ज्यावेळी मी विचारणा केली त्यावेळी प्रथम माझी सुनावणी 8/12/2025 रोजी सांगली जिल्हा परिषद या ठिकाणी कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग या ठिकाणी लावली होती. तदनंतर विधानभवनामध्ये अधिवेशन चालू असल्यामुळे ही सुनावणी 15/12/2025 रोजी म्हणजे आज रोजी सकाळी घेण्यात आली. विशेष सांगायचं म्हणलं तर हास्यास्पद गोष्ट अशी आहे की एखादी सुनावणी होत असताना सुनावणीचा वेळ किती असावा, त्याचं टायमिंग किती असावं हे देखील प्रशासनाला माहीत नाही आहे. आज सुनावणी जर सुप्रीम कोर्टात झाली असती तर त्याचं उत्तरही लगेच तासाभरात आलं असतं, पण सुनावणी सकाळी 11 वाजता होऊन उत्तरही मला संध्याकाळी 5:30 वाजता मिळालेलं आहे. उत्तर पण अपेक्षित नाही आहे. उत्तर असं आहे जी सनमडीमध्ये जे पाणीपुरवठ्याची जी पाईपलाईन टाकलेली आहे ती पाईपलाईन पूर्णतः कायद्याच्या बाहेर जाऊन टाकलेली आहे असं त्यांनी आपल्याला लेखी उत्तर दिलेलं आहे. एका बाजूला कॉन्ट्रॅक्टर ग्रामपंचायतीवर ढकलतोय, ग्रामपंचायत कॉन्ट्रॅक्टरवर ढकलते आणि दोन्ही मिळून हे अधिकारी त्यांना फसवण्याची भूमिका घेत आहेत. हे कुठंतरी मिळतं जुळतं सर्वांशी सामान्यतः वाटत आहे. अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर आणि ग्रामपंचायतचे सदस्य, ग्रामपंचायत सरपंच हे सगळे कुठं ना कुठं मिळतं जुळतं आहेत म्हणून हे लोक टाळाटाळ करत आहेत. सकाळची सुनावणी 12 वाजताची सुनावणी ही तब्बल 5.5 तासानंतर माझ्या हातामध्ये पत्र आलं आहे की यांनी काय गोलमाल केलं आहे, हे काय एवढा वेळ लावत होते. पण निश्चित त्याचं असं समजू शकतो की याच्यामध्ये एक चोरी लपवायला जाऊन अनेक चोऱ्या बाहेर निघण्याची शक्यता जास्त वाटत आहे मला. विशेष सांगायचं म्हणलं ज्या पाईपलाईनसाठी आपण उपोषण केलेलं आहे ती पाईपलाईन मुळात प्रस्ताव शासकीय मान्यता नाही आहे. याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की पाईपलाईनचा अंदाजपत्रकात कोणताही समावेश नाही. मग जर पाईपलाईनचा अंदाजपत्रकात समावेश नाही तर ती पाईपलाईन आपण टाकली का, टाकून त्या जागेचं तर वाटोळ केलेलंच आहे, प्लस शासनाचा पण बुरदुंड लॉस केलेला आहे आणि विशेष म्हणजे कॉन्ट्रॅक्टर देखील खड्ड्यामध्ये गेलेला आहे. आज कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय की मला ग्रामपंचायतीच्या काही लोकांनी माझ्याकडून जबरदस्तीने टाकून घेतली. मला हसण्यासारखं हे असं वाटतंय की जबरदस्तीने काही गोष्टी घडतात हे सगळ्या जगाला माहीत आहे, पण पहिल्यांदा असं माहीत पडलं की माझ्याकडून पाईपलाईन जबरदस्तीने टाकून घेतली. त्यात असं झालंय की छुपा रुस्तुम निकला चुहा अशी याच्यातून गोष्ट दिसून आलेली आहे. झाकायला गेलं एक आणि उघडकीस आलं दुसरं असं याच्यातून गोष्ट निदर्शनास आल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये किती भ्रष्टाचार झालेला आहे आणि किती गोलमाल झालेला आहे आणि याच्यामध्ये कोणकोणते अधिकारी समाविष्ट आहेत, कोणकोणते प्रशासकीय अधिकारी समाविष्ट आहेत, येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व उघडकीस आणणार आहोत. तत्पूर्वी मी त्यांच्याकडे अशी मागणी केलेली आहे की जी जलजीवन योजना जी आहे ती गावासाठी आहे का नाही, तर प्रशासनाचं लेखी उत्तर आहे आपल्याकडं की ही जी योजना आहे ही तुमच्या गावासाठी नाही आहे, ही योजना मैतालसाठी आहे. कारण ह्या गावचं पाणी टाकी गावामध्ये आहे आणि पाणी मैतालला जाणार आहे. मग जर पाणी मैतालला जाणार असेल तर टाकी सनमडीत का, तलावातून पाणी टाकीत आणायचं, टाकीतनं पाणी मैतालला जायचं. मग आमच्या गावासाठी जर त्याचा फायदा होत नसेल तर ती योजना आमच्या काय कामाची आहे. जर हर घर नळ योजना ही शासनाची योजना असताना तुम्ही लेखी उत्तर काय देताय की योजना तुमच्यासाठी नाही आहे, ही योजना मैतालसाठी आहे. मग हे मला सांगा की प्रशासनाने याला मला उत्तर द्यायचं आहे की जर ही योजनाच आमच्या काय कामाची नसेल तर ही योजना तुम्ही राबवला का. ते म्हणतात ना नदी उशाला आणि कोरड घशाला, टाकी उशाला असून जर गावाला त्याचं पाणी मिळत नसेल तर त्या योजनेचा आम्हाला काही फायदा नाही. येणाऱ्या काळामध्ये ही योजना जर आम्हाला त्या गावकऱ्या लोकांसाठी जर लाभदायक असेल तर योजना चालू करावी, अन्यथा योजना आम्ही चालू करू देणार नाही.
आणि याचं समाधानकारक अजूनही उत्तर मला मिळालेलं नाहीये. जर समाधानकारक उत्तर मिळत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद सांगलीच्या दालनाच्या समोर सीओच्या ऑफिसच्या समोर याचं खूप मोठ्या प्रकारचं आमरण उपोषण करण्यात येईल, हा माझा प्रशासनाला इशारा आहे. जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची.